नमस्कार. रायवित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आपल्याच इथला वाटतं मीरा भाईंदर या साईडचा आहे. ट्रॅफिक हवालदारला ड्युटीवर असताना मारतायत असं बोललं जात आहे की ते पिता पुत्र आहेत आणि बहुतेक ते पत्रकार आहेत. मी ह्या गोष्टीला समर्थन देतच नाही. मुळात चुकीचं आहे त्यांना मारणं, हवालदारला मारणं, म्हणजे तेही ड्युटीवर असताना. माझा निषेधच आहे या घटनेचा. पण का मारतात ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. का मारलं हे पण विचार करण्यासारखं आहे. समाजामध्ये ना रोष आहे, राग आहे यांच्याप्रती. हे कधीच न तुम्हाला, आता आम्हाला एवढी 35 वर्ष झाली, कित्येक वेळा त्यांनी अडवलं, लायसन मागली, पण हे बोलतानाच त्यांची भाषाशैली आहे ना अत्यंत कधी कधी चुकीची असते. ट्रक ड्रायव्हरला तर ते लोक कचराच समजतात. आणि आता कितीतरी ठिकाणी व्हिडिओ प्रसारित होतात त्यांचे की हे काहीतरी चिरीमिरी घेतात, कुठून त्या वहीमध्ये पैसे घेऊन घेतात, असं कितीतरी व्हिडिओ. त्यामुळे काय झालंय माहितीये का, समाजामध्ये ना हे सामान्याची ही लोकांना लायकीच काढतात कधी कधी. आणि जर इथे आपल्यावर आले, म्हणजे त्यांच्यात एक तो पोलीस वर्दीचा जर तो बोलतात ना एक माज आला आणि त्यांनी जर तुमच्याशी हुज्जत घातली, तुम्ही जर हुज्जत घातली, हे तुम्हाला कधीच सोडणार नाही. ते सरळ म्हणणार मी पावती फाडणार, एक तर लायसन दे, पेपर दे, काहीतरी करणार आणि तुमच्यावर तो दंड आकारणार जर ते त्यांच्यावर आले तर. त्याच्यामुळं काय झालंय, सामान्यामध्ये ना त्यांच्याप्रती एक राग आहे मनामध्ये आणि तो कुठे ना कुठे बाहेर पडणार. हे अशा स्वरूपात तिथे नक्कीच काहीतरी घटना घडली असणार. उगाच कोण मारणार नाही. म्हणजे पोलिसावर हात उचललं हे काय खाण्यात, म्हणजे असं नाही. हात उचलण्यापर्यंत म्हणजे माणसाची मजल जाते पोलिसावर, म्हणजे तिथं नक्कीच काहीतरी घडलं असणार, त्यांच्यात बाचाबाचीमध्ये काहीतरी झालं असणार. मी काय सांगितलं की माझा त्या व्हिडिओला निषेधच आहे. हे चुकीचंच आहे. पोलिसांना मारणं चुकीचं आहे. पण हा विचार करण्यासारखं पण व्हिडिओ आहे की इतपत सामान्याची मजल का जाते पोलिसावर हात उचलण्याची. ह्याची पण कारण कधीतरी तुम्ही शोधा. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.